जयंत्या जेव्हा साजऱ्या होतात तेव्हा एक गोष्ट नक्की कळते की आज 14 एप्रिल जेव्हा आपण ही जयंती साजरी करतो तेव्हा येणाऱ्या पिढीला हा प्रश्न पडत नाही की ही जयंती का साजरी केल्या जात आहे का, कारण त्यांना एक गोष्ट कळते ही जयंती यासाठी साजरी केल्या जात आहे कारण या महामानवांनी काहीतरी पेरून ठेवलंय जमिनीमध्ये, ते उगताना दिसतं. आणि जेव्हा आपण जयंती साजरी करतो तेव्हा या महामानवांना आपण ग्वाही देतो की तुमचे विचार पुसू देणार नाही, तुमचे विचार प्रत्येक मनामध्ये रुजवणार. पण समस्या काय आहे की जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हाची वास्तविकता आणि आज असलेली वास्तविकता, आज या युवकांना आपण दोष देतो ही वाया गेलेली जनरेशन आहे, यांचं काही होऊ शकत नाही, ही काही करू शकत नाही, आम्ही महान होतो, आम्ही ग्रेट होतो, आमच्याकडे चप्पल नव्हती, आमच्याकडे दप्तर नव्हतं, हे सगळे वाया गेलेले. मला वाटते ही कॅसेट जवळजवळ प्रत्येक घरात वाजवल्या जाते. हे कसे मोबाईलने गेलेले वाया आहे, हे कसे पुस्तकाकडे लक्ष देत नाही, हे कसे अभ्यासात नाही लक्ष देत नाही, हे सतत प्रत्येक मुलाच्या मनावर बिंबवल्या जाते. पण एक गोष्ट आपण विसरतो, पालक म्हणून, समाजात सुजाण नागरिक म्हणून एक गोष्ट विसरतो की या मुलांपुढे चॅलेंजेस बघा किती आहे. यांच्या हातात मोबाईल आहे, डोळ्यासमोर 100 चॅनल असणारी जनरेशनची म्हणजे वेगवेगळी जनरेशनचे चॅनल्स आहेत, वेगवेगळे गोष्टी तिथे दिसल्या जातात. 100 चॅनल्स म्हणजे कशाला म्हणतात. आपल्या वेळेस एक दूरदर्शन होतं, चुकून डीडी मेट्रो लागायचं, त्यातही चुकून जर घराच्या वरून केबलची तार गेली तर बाप सुद्धा तिथं जुगाड करायला गेलेला आहे टाचणी लावून, आम्ही चुकून असं केबल जोडलेला आहे. मग या जनरेशनलाच का दोष द्यायचा. या जनरेशन पुढे कितीतरी कॉम्पिटिशन आहे. कसं या लोकांनी, या जनरेशननी स्वतःला स्टेबल करायचं मला सांगा जरा. आणि त्यातल्या त्यात किती मोठं विष यांच्याकडे, यांच्या मनात, यांच्या हृदयामध्ये पेरण्याचं काम आज आपण करतोय. मदत मुबारक साहेबांनी म्हटलं की पुन्हा जन्म घ्याव या सगळ्या महामानवांनी. मला नाही वाटत घेतील, कारण जर हे बघत असतील ना कुठून तर त्यांना सुद्धा या गोष्टीची भीती असेल की काय करायचं म्हणून हा समाज सोडला होता आणि काय झालंय या समाजाला. का मला लहानपणी मग हे शिकवण दिल्या गेली, भारत माझा देश आहे, फाडून फेका ती प्रतिज्ञा. का फाडून फेकायची माहिती आहे, कारण जेव्हा ते वय असतं, ज्यावेळेस समजत नाही त्याचा अर्थ, विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, ज्यावेळेस त्या शब्दांचा अर्थ समजत नाही तेव्हा ती प्रतिज्ञा घोकनपट्टी केली जाते. आणि ज्या वयात कॉलेजमध्ये त्या प्रतिज्ञेचा अर्थ कदाचित कळला असता त्यावेळेस ती प्रतिज्ञा शाळेत घेतल्या जात नाही. का शिकवला आम्हाला, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, कुणाला व्यर्थ हिनवावे, कुणाला व्यर्थ शिनवावे, समजता बंधू म्हणावे. का शिकवलं हो, का शिकवला हा इतिहास. आज जर हेच सांगायचं आहे तर का शिकवला. आज जेव्हा टीव्हीत बघतो साहेब, इथे बसलेला प्रत्येक बाप, प्रत्येक आई चिंतेने ग्रासलेली आहे. ज्या पद्धतीने समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे, द्वेष निर्माण होत आहे, या मुलांच्या ताटात काय वाढतोय. मग काय वाढतोय, जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद. अरे याच जातीवाद, भाषावाद, प्रांतवादाने एवढ्या मोठ्या रशियाचे तुकडे केले. आपल्या भारताची सौंदर्यता आहे हे कधी समजू आम्ही. आज आम्ही उठून उभं झालोय काय, ते हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, बनवा, पण त्या प्रत्येक जाती, प्रत्येक धर्माला तेवढं महत्व देत असाल तर. आणि जर हिंदू राष्ट्र बनवायचं आहे तर मग का म्हणता तुम्ही वसुधैव कुटुंबकम. मग दोन मधून कुठली तरी एक व्याख्या चुकते. का शिकवण हे देत आहे, का जनरेशनला या पेरल्या जात आहे. मधल्या काळामध्ये कोविड जेव्हा आला, सरांनी जसं सांगितलं वेगवेगळ्या रंगामध्ये वाटून ठेवलेला आहे. हा धर्म माझा, हा रंग माझा, हा महामानव माझा, हा तुझा, हा जयभीमवाला आहे, तो जयश्रीमवाला आहे, हा नारे तकबीर अल्लाहू अकबरवाला आहे. का वाटून ठेवलं. आणि इतकी जात धर्म इतकंच जर आपल्यामध्ये किडा आहे, जातीचा धर्माचा इतकाच जर हे आहे, तर आपला बाप जर अंथरुणाला खेळला असेल, त्याला जर अटॅक आला ना, तर ॲम्ब्युलन्सवाला जेव्हा घ्यायला येईल तर त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला विचारा तुझी जात काय, तरच हात लावू म्हणा. आहे हिंमत. जर हॉस्पिटलमध्ये तुमचा बाप जर ऍडमिट आहे ना, येणाऱ्या नर्सला इंजेक्शन द्यायच्या आधी तिची जात विचारा. आहे हिंमत. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला जात विचारा. ए बाबा तू माझ्या जातीचा असेल तर माझ्या बापाला हात लावू, नाही तर हात नाही लावायचा. पण तेव्हा जात नाही सुचत. कोरोनामध्ये एका विशिष्ट धर्माला टार्गेट केलं गेलं. काय तर त्या धर्मामुळे, त्या धर्मात झालेल्या त्या संघटित कार्यक्रमामुळे कोरोना जास्त पसरला. त्यावेळेस मी लिहिलं होतं कोरोनाच्या काळामध्ये, त्यावेळेस टिकटॉक चालायचं, त्यावेळेस मी ती एक 4 ओळी लिहिल्या होत्या, जे रंगामध्ये वाटलंय आपण कि भगवा रंग अगर हिंदुओं का होता तो सूरज मुसलमानों को रोशनी न देता.
कि भगवा रंग अगर हिंदुओं का होता तो सूरज मुसलमानों को रोशनी ना देता, हरा रंग अगर मुसलमानों का होता तो पेड़ हिंदुओं को छांव नहीं देता। मैं इंसान हूं, मजहब की बात ना कर मुझसे, नफरत फैलाने वालों को मैं भाव नहीं देता। कुठंतरी चुकतंय साहेब, कुठंतरी चुकतंय। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे शिकवण दिली होती की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं होतं, आम्ही शिकलो पण फक्त कागद गोळा केली, फक्त डिग्र्या गोळा केल्या। आणि माझं स्पष्ट मत आहे, मला माफ करा कोणाला जर माझं मत बोलणं लागेल, मी त्या माणसाला अशिक्षित अज्ञान म्हणतो ज्याच्याकडे डिग्री आहे, पण जर त्याच्या कानात कोणी विष पेरल्यानंतर जर तो तसा वागत असेल, म्हणजे जर तुम्हाला जातीविषयक काहीतरी बोलून भडकवल्या जात असेल तर तुम्ही अशिक्षित, माझं स्पष्ट मत आहे। तुम्ही शिकलेच नाही, तुम्ही अज्ञान, तुम्ही अशिक्षित। जर तुम्हाला कोणी भडकवू शकत असेल तर तुम्ही अज्ञान। जर तुम्हाला एखाद्याच्या धर्माबद्दल सतत बोलल्या जातं, मी बघतो कधी कधी क्रिसमस आला की कोणतरी माझा हिंदू बांधव टाकतो की मी सांगतो तुळशीमध्ये किती गुण आहे आणि क्रिसमस ट्री मध्ये किती गुण आहे, सांगा। अरे तुला काय करायचं, तू खा तुळशी, गिळ अख्खा झाड गिळ, तुला काय अडचण आहे? दिवाळी आली की लक्ष्मीपूजनावर टीका, बाबासाहेबांची जयंती आली त्याच्यावर टीका, आणि या टीका करणाऱ्याला तुम्ही अजून समर्थन देता, खाली शिव्या लिहिता, तुमच्या शिवीने त्याला फरक पडत नाही, पण तुम्ही विसरता की ते शिवी जेव्हा तुम्ही टाईप करता, कमेंट टाकता, त्या कमेंटनी त्याची पोस्ट अजून पुढे जाते। साहेब आम्हाला समजलंच नाहीये, अजून समजलेलं नाहीये। अरे एखाद्याचा धर्म वाईट म्हणून आपला धर्म श्रेष्ठ ठरतो का? ठरतो का? तुमचा धर्म, ज्या धर्माचे असाल तुम्ही, ज्या जातीत जन्म झाला असेल तुमचा, जर तुम्हाला वाटते तुमचा धर्म श्रेष्ठ आहे तर तुमचा धर्म श्रेष्ठ आहे हे कशावरून दिसेल? तुमच्या वागणुकीतून, तुमच्या स्वभावातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या माणुसकीतून दिसेल की तुम्ही कोणत्या धर्माचे आहात। कारण प्रत्येक धर्म हा चांगली शिकवण देतो साहेब, प्रत्येक जगातली कुठली जात, कुठला धर्म ही वाईट शिकवण देत नाही। या द्वेषापासून आपल्या या युवकांना मुक्त करण्याची गरज आहे, कारण सतत यांच्या मानसिकतेवर हा आघात केला जात आहे। अरे एखाद्याच्या घरी आंबेडकरांचा फोटो, अच्छा हे जयभीमवाले आहे का हो? असं मी माझ्या घरी जेव्हा फोटो लावला तेव्हा मला एक लगेच व्यक्ती तू म्हणाला जयभीमवाले का भाऊ? हो आहे ना जयभीमवाला। माझ्या एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला होता की त्या ऍक्च्युली त्या अकॅडमीमध्ये मी एका गेलो होतो, सैनिकी अकॅडमी, तिथं जरा वाद झाले काही। मी त्या पोरांना कॅबिनमध्ये बोलवून घेतलं, कारण मी काउन्सिलिंगसाठी तिथं जात असतो। का रे वाद का बरं झाला? म्हणजे सर हा मुलगा हा आम्हाला म्हणतो आम्ही काऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करू, आम्हाला बाबासाहेबांना का दिलं? त्यांचं मॅटर सॉल्व्ह केलं, त्यांना सगळ्यांना बाहेर पाठवलं, त्याला बसवलं। बाबासाहेबांनी काय दिलं? अरे माणूस जन्माला आल्यापासून तर तो मराला टेकतो ना तेव्हापर्यंतचे अधिकार बाबासाहेबांनी दिले, आणि जन्माला आला तर सोडा, जेव्हा तो पोटात असतो ना तर मॅटर्निटी लिव्ह जे त्या आईला दिलेली आहे ना, मॅटर्निटी लिव्ह, हा सुद्धा अधिकार बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे, हे विसरता कामा नये। पण समस्या काय झाली? सरांनी सांगितल्याप्रमाणे समस्या अशीच झाली, आम्ही वाटून घेतलंय हो। का माणुसकीला प्राधान्य दिलं जात नाही? काय माणूस म्हणून का नाही समजून घेतल्या जात? हा एखादा आतंकवादी आहे तो मुस्लिमच असेल असं? अरे जर तो आतंकवादी आहे तर तो मुसलमान कसा? का म्हणून त्याला धर्माच्या चष्म्याने बघतात? जाती होतात, जातीय दंगली होतात। अरे दंगलीत कुठला हिंदू मरत नाही, कुठला मुसलमान मरत नाही, मरतो माणूस आणि माणुसकी मरते तिथे त्या दंगलीमध्ये। कुठला धर्माचा माणूस नाही मरत, माणूस मरतो, माणूस हाडा मासाचा माणूस मरतो। आणि आज काय तर एक थडग, आणि त्या थडग्याबद्दलची चर्चा करण्यात माणसं मारल्या जाते। अरे तो औरंगजेब मेला हो, गाडला त्याला जमिनीत, मेला तो, पण तुम्ही त्याची चर्चा करून त्याला एवढं पॉवरफुल बनवत आहे की तो मेल्यानंतरही त्याची कबर एवढी पॉवरफुल झाली की आज दंगली लढवू शकत आहे। कोण महत्व प्राप्त करून दिलंय? आपणच का? काही संबंध? अरे त्यावेळची ती वेळ वेगळी होती, तो काळ वेगळा होता, त्यावेळेस निर्णय वेगळी होती, त्यावेळेस विचार वेगळे होते, त्यावेळेस गोष्टी वेगळ्या होत्या। पण आज वेळ वेगळी आहे, विचारसरणी वेगळी आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत।
आज इथे बसलेला प्रत्येक पालक कशाने घाबरलेला माहिती आहे? समाजात आपला मुलगा आपण बाहेर पाठवतो, त्याच्या डोक्यात काय विष पेरला जाईल सांगता येत नाही. कारण पोटात विष गेलं त्याची औषध आहे, एखाद्याच्या कानात विष गेलं ना आणि ते जर मेंदूत शिरलं विचारात घुसलं त्याला औषध नाही. आज इथे बसलेला प्रत्येक पालक घाबरलेला आहे. कारण सरांनी म्हटलं त्याप्रमाणे मी नेहमी म्हणतो, आज इथं पालकांना विचारलं तुम्हाला मुलाला काय बनवायचं आहे, लगेच सांगतात मला डॉक्टर बनवायचं आहे, मला इंजिनियर बनवायचं आहे, मला IAS बनवायचं आहे. मला एका पालकाने पुण्याला पालकांचा कार्यक्रम होता, जवळपास 650-700 पालक होते. पालकांचं व्याख्यान झाल्यावर एका पालकांनी सगळ्यांसमोर मला प्रश्न विचारला, साहेब तुम्ही पालकांना गायडन्स करता, उत्तम गायडन्स करता, तुम्ही तुमच्या मुलाला काय बनवणार? मी म्हटलं मी माझ्या मुलाला डॉक्टर नाही बनवणार. डॉक्टर बनला तर तो पेशंटला लुबाडेल, उद्योजक बनला तर ग्राहकाला लुबाडेल, अधिकारी बनला तर लाच घेईल. मी त्याला एक चांगला माणूस बनवणार. कारण जर एक चांगला माणूस बनला तर जगाच्या पाठीवर कुठल्याही क्षेत्रात त्याला पाठवलं तर निश्चितच आपले ठसे तो उमटवले. आणि पालकांनो, तुमच्या हातात आपल्या मुलाला डॉक्टर बनवणे, इंजिनियर बनवणे, कुठल्याही पदावर नेणे हे नाही. तुमच्या हातात एक गोष्ट आहे आणि ती तुम्ही हातातून सुटू जाऊ देऊ नका. ते म्हणजे आपल्या मुलाला एक उत्तम माणूस बनवणे, त्याच्यामध्ये चांगले विचार टाकणे, त्याच्या समोर चांगल्या सवयी. मग एका पालकाने परत प्रश्न विचारला, म्हणजे साहेब तुम्ही एवढं सगळं सांगताय तर आम्ही पालक लोक काही ह्युमन सायकॉलॉजी PhD तर नाही की आम्हाला कळेल चाइल्ड सायकॉलॉजी काय? मी म्हटलं ठीक आहे, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न एकच आहे, म्हणे मला जर तुम्हाला वाटते की तुम्ही म्हणता चांगला माणूस बनवा, त्यासाठी मी काय करू? मी म्हटलं एकच काम कर राजा, आपल्या मुलाला जर जसं बनवायचं आहे, तुम्हाला सिंपल सांगतो, आपल्या मुलाला जसं बनवायचं आहे तसं व्यक्तिमत्व तुमचं ठेवा. एका लाईनमध्ये पॅरेंटिंग सांगतो, एका लाईनमध्ये. जर तुम्हाला तुमच्या मुलाला खोटारडं बनवायचं आहे, तुम्ही खोटं बोला, ऑटोमॅटिकली तो खोटा बोलायला. तुम्ही प्रामाणिक राहा, तो ऑटोमॅटिकली प्रामाणिक राहील. तुम्ही वेळेला महत्व द्या, तो वेळेला महत्व देईल. तुम्ही आदर सन्मान करा महिलांचा, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा, वेगवेगळ्या धर्माचा, तो आदर करेल. जसे तुम्ही वागता, कारण रोल मॉडेल तुम्ही असता. मला आज तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आज समाजामध्ये जितकी पण विक्षिप्त लोक आहेत, जितकी पण गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दरोडेखोर, खून करणारा, मर्डर करणारा, बलात्कारी, रेपिस्ट, हे जेव्हा लहान होते, जन्माला आले होते, असेच होते का हो? हॅलो, तुम्हाला विचारताय, असेच होते? नाही साहेब. आज जितके दरोडेखोर, खुनी, बलात्कारी जे आहेत ना, तुरुंगात आहे, बाहेर आहे, हे लहान असताना निरागस बाळासारखे होते हो. निरागस पांढऱ्या स्वच्छ कपड्यासारखे होते. का डाग लागलीत माहिती आहे? आणि याला जबाबदार कोण आहे? या गुन्हेगारीला जबाबदार आपण सगळे आहे. आपण सगळे, समाज, शिक्षक, पालक, सगळे. का माहिती आहे? एक चूक होत आहे. इथे बसलेल्या प्रत्येक पालकाला नम्र विनंती आहे, तुम्हाला जर तुमचा मुलगा हातात पाहिजे, तुमच्या हातात. का हातात? म्हणजे कारण मी नेहमी म्हणतो की जर तुमच्या उतरत्या वयात, जेव्हा तुम्ही 60, 65, 70ला असता, तुमचा मुलगा तुमच्या उतरत्या वयात जर तुम्हाला सोबत ठेवायला तयार नसेल, शून्य कमवलंय तुम्ही आयुष्यात, शून्य. तुमच्या कोट्याधीश प्रॉपर्टीला, जमिनीला, सोन्या नाण्याला, गाळ्यांना उपयोग नाही. जर तुमच्या उतरत्या वयात तुमचा मुलगा तुमच्या सोबत नसेल, तुम्हाला सोबत ठेवू इच्छित नसेल, तुमचा आदर सन्मान करत नसेल, तर तुम्ही शून्य कमावलं, शून्य, शून्य. कारण खरी संपत्ती ती आहे. आणि त्यावर उधळावो काय? पैसा नाही, चांगले विचार, चांगले विचार उधळा, त्यांना तयार करा. डिस्कनेक्ट होत आहे मुलं. या स्पेशल या विषयावर माझे व्याख्यान आत्ताच नंदुरबारला झाले. कसे डिस्कनेक्ट होतात मुलं? लक्ष देऊन ऐका. आम्ही शिक्षणाला काय केलं? थोपलंय. चांगले मार्क मिळाले, चांगले पर्सेंट मिळाले म्हणजे हुशार नाही. बघून राहिलो आपण आज समाजात डिग्री असलेले, डिप्लोमे असलेले, PhD होल्डर असलेले विक्षिप्त मानसिकतेचे, विक्षिप्त. कारण शिक्षणानं माणूस प्रगत झाला असता तर हे आतंकवादी, टेररिस्ट हे शिकलेले नसते. तुम्ही लक्ष देऊन ऐका, ते पण शिकलेले असतात. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आहे आतंकवाद, खुनी, मर्डरर ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. फक्त शिक्षण हे पुस्तकी नाही, हे सामाजिक असावं.
त्याला जाणीव असावी. आई वडील कुठून पैसा आणतात, कसा पैसा आणतात, किती कष्ट करतात. आपण चूक काय करता मायबाप हो, आपण चूक सगळ्यात मोठी करता की मुलापुढं आपली दरिद्री येऊ देत नाही, मुलापुढं आपली गरिबी येऊ देत नाही, मुलापुढं आपले कष्ट येऊ देत नाही. मी प्रत्येक बापाला आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या मुलांना तो रिक्षा चालक दाखवा, आपल्या मुलांना दगड फोडणारा रस्त्यावरचा दाखवा, आपल्या मुलांना तो ड्रायव्हर दाखवा जो 6-7 तास एसटीचा तपत्या उन्हात गाडी चालवते. आपल्या मुलांना शेतकरी दाखवा, कष्टकरी दाखवा, आपल्या मुलांना कष्ट करणारी लोक दाखवा. आणि त्याला एक प्रश्न विचारा, तुला शिकायचं नाही आहे, काही हरकत नाही, हे काम करायला तयार राहा. पण तुम्ही काय करता, तुम्हाला त्याला कष्टाची झळ पोहोचू देत नाही. 10 मागितले तर 100 देता. ज्या शाळांबद्दलची अवस्था करून ठेवलेली आहे ती शाळा का अशी झालेली आहे आज? आणि या मोठ्या मोठ्या शाळा कुठून जन्माला आला? तुमच्यामुळे जन्माला आला. तुम्ही आपला मोठा किस्सा घेऊन जातात. प्रेस्टीज इश्यू बनवून ठेवलेला आहे शाळा, म्हणजे प्रेस्टीज इश्यू. माझा मुलगा ह्या शाळेत, माझा मुलगा त्या शाळेत. वा, कसा मुलगा डिस्कनेक्ट होतो माहितीये तुम्हाला? एक वेळ होती हो, माणसं शिक्षणासाठी संघर्ष करायचे. आज वेळ आहे शिक्षण झाल्यानंतर संघर्ष करावा लागतंय. कुठं नेऊन ठेवलंय शिक्षण? अवस्था काय आहे बघा. एक क्लासरूम असते, 50 विद्यार्थी असते बघा. डिस्कनेक्ट असं होतात मुलं. आपल्या मुलांना डिस्कनेक्ट होऊ देऊ नका. आणि 100% उपाय काम करेला. 50 मुलं वर्गामध्ये असतात. सुरुवात होते गुरुजींपासून, शिक्षकापासून. 50 मुलं असतात, त्यातली 5 जी असतात ना ती जरा अभ्यासात कमी असतात. ती 5 जी असतात ना ती खोड्या करणारी असतात. ती 5 जी असतात ना ती दंगा करणारी असतात, मस्ती करणारी असतात, शाळेत वेळाने येणारी असतात, शिक्षक शिकवताना मस्ती करणारी असतात. 5 असतात, मान्य आहे. त्या 5 विद्यार्थ्यांना त्यांच्या मनामध्ये सतत एक गोष्ट बिंबवल्या जाते. काय बिंबवल्या जाते माहितीये? ते 5 कसे वाया गेलेले आहे. त्या 5चं काहीच होऊ शकत नाही. हे बर्बाद होणार आहे, हे वाया जाणार आहे, हे नसलेली जनरेशन आहे. आणि सतत 45 विद्यार्थ्यांसमोर यांच्या इज्जतीचे वाभाडे काढले जातात. हे कसे वाया गेलेले आहेत. त्यानंतर येतो रिझल्ट किंवा एखादा प्रश्न विचारला त्यांना होते पनिशमेंट. ते शिक्षकापासून तुटतात, शिक्षणापासून तुटतात, वर्गातल्या मित्रांपासून तुटतात. मग येते परीक्षानंतर येतो रिझल्ट. त्या रिझल्टमध्ये ते नापास होतात, घरी जातात. त्या रिझल्टचा भडका उडालेला असतो, तो घरी जातो. मग आईवडिलांपासून तुटतात. मार्क कमी मिळाले, नापास झाला म्हणून आईवडिलांपासून तुटतात, शेजारच्या पासून तुटतात, रिलेटिव्ह पासून तुटतात. आणि हे जे तुटलेली लोक आहे हे समाजात दिसतील तुम्हाला गुन्हेगारी करताना, हे समाजात दिसतील. आणि यावर उपाय काय होता साहेब? यावर उपाय हा होता की त्या 50 विद्यार्थ्यातून 5 विद्यार्थी जर वाया गेलेले तुम्हाला वाटतात, शिक्षकाची भूमिका ही पाहिजे होती. त्या 5 विद्यार्थ्यांना जवळ घेऊन, बाळा तुला गणित नाही समजत का? तुला सायन्स नाही समजत का बाळा? तुला शिकावंसं नाही वाटत का? तुला शाळा नको वाटते का? तू मला सांग. पण शिक्षकाने ही भूमिका निर्माणच नाही केली. ही भूमिका जर निर्माण झाली असती की त्या 5 विद्यार्थ्यांना सुद्धा अधिकार आहे, ते 5 विद्यार्थी शिकले नाही म्हणजे वाया गेले असं होत नाही. त्या 5 विद्यार्थ्यांमध्ये चांगला धावणारा कोणीतरी असेल, चित्र काढणारा कोणीतरी असेल, गाणं म्हणणारा कोणीतरी असेल, नाटक करणारा कोणीतरी असेल, खेळामध्ये पुढे तरी असेल. त्याच्या पाठीवर हात ठेवून हे म्हणणं अपेक्षित होतं साहेब, हे म्हणणं अपेक्षित होतं, बाळा सोड शिक्षण, काही हरकत नाही, तुला काय आवडतं, तुला जे आवडतं ना आपण ते करू. हे जर झालं असतं तर हे शिक्षण हे ओझं नसतं वाटलं हो साहेब त्या पोरांना. पण आज आम्ही रेस लावून ठेवलेली आहे. या पद्धतीने मुलं तुटतात, या पद्धतीने तुटतात. आई वडिलांपासून कधी तुटतात कळत नाही. आणि नको त्या भ्रामक गोष्टींना जातात. इथे बसलेल्या प्रत्येक युवा युवतींना मला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही सगळं तुमच्या जागी बरोबर आहे, तुम्ही सगळं बरोबर आहे, तुमच्या जागी बरोबर आहे. तुम्ही मास्टर आहात, ब्रिलियंट आहात. येणाऱ्या सगळ्या जनरेशन, गेलेल्या सगळ्या जनरेशन पैकी सगळ्यात उत्तम जनरेशन तुम्ही आहात, मी मान्य करतो. तुमची चूक एकाच ठिकाणी होत आहे मित्रमैत्रिणींनो, एकाच ठिकाणी चूक होत आहे. काय? तुम्हाला एक गोष्ट जर कळली ना, तुम्ही आई शपथ कुठं निघाल. एक गोष्ट कळली पाहिजे, स्वतःला 2 प्रश्न सतत विचारा. मी कोणाचा आणि माझ्यासाठी कोण? या प्रश्नाचे उत्तर जर आजच्या युवकाला मिळाली, आई शपथ सांगतो आजचं युवक भरकटणार नाही. ज्या दिवशी त्याला या प्रश्नाची उत्तर मिळाली की मी कोणाचा आणि माझ्यासाठी कोण, त्या दिवशी बदल होईल, बदल. तुम्ही विचारा तुम्ही कोणाचे, प्रामाणिकपणे उत्तर येईल तुम्ही त्या लोकांचे जे तुमच्या सभोवताल तुमच्या कुठल्या तरी फायदा असल्यामुळे आहे.
आणि तुमचं कोण? तुमचं 24 तास असणारे ते मायबाप, फक्त मायबाप, दुसरं कोणी नाही. पण तुम्ही काय केलंय? तुम्ही काय केलंय? 4 मित्र मैत्रिणी एकत्र गोळा असतात आणि मायबापाचे वाभाडे काढा. अरे माझा बाप ना लय डोक्यात जातो यार, माझी आई ना जाम बोर करते, आई खूप इरिटेट करते, उठसूट अभ्यास कर, उठसूट कुठे आली, कुठे चालली, उठसूट बोलतात माझे मायबाप. वाभाडे काढता हो मुलं मुली, तुम्ही मायबापाचे वाभाडे काढता. मला माफ करा, मला माफ करा. आज ही जे शान मारता ना तुम्ही, माफ करा मला, मी जे बोलणार आहे, उद्या जर मायबाप नसले ना, कुत्रं विचारणार नाही. आणि बघायचं आहे 4 दिवस, फक्त 4 दिवस बिना मायबापाचे 4 दिवस बाहेर जा. किती मैत्रिणी किती मित्र तुम्हाला घरात ठेवतात, तुमचे सगळे खर्च करतात, जरा मलाही बघू द्या. आज आई वडील आहेत, विचारून घ्या, कारण ज्यांनी गमावलं ना त्यांना माहिती अवस्था काय आहे. नागपूरमध्ये एक घटना घडली होती इथून काही वर्षाआधी. एक दाम्पत्य स्कूटरवर आलं, जन्माला आलेल्या बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकून फेकलं, पसार झालं. ते बाळ रडायला लागलं, जिवंत बाळ जन्माला आलेलं. काही क्षणानंतर त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या सभोवताल असलेली कुत्री सरसावली, त्या बाळाकडे पोहोचली आणि जवळजवळ त्या कुत्र्यांनी त्या बाळाचे लचके तोडले, छिन्न विछिन्न करून टाकलं, ते बाळ मेलं. हे का सांगतोय माहितीये का? हे यासाठी सांगतोय कारण तुम्ही जे बोलताना रे मित्रांमध्ये माझा बाप डोक्यात जातो, जाम बोर करते, आई इरिटेट होते, एक गोष्ट विसरू नका. आज तुम्ही मोठे झाले असाल पण कदाचित तुम्हाला विसर पडलाय, रात्र रात्र जागली आपली आई. आई थकली, बाप खांद्यावर घेऊन फिरलाय आपल्याला, लाईट गेली, पदरानं हवा मारली, रात्र रात्र जागले मायबाप आपल्यासाठी. त्यांना बोर नाही झालं रे, त्यांच्या डोक्यात नाही गेले तुम्ही, त्यांना इरिटेटिंग नाही वाटले तुम्ही. कारण जर त्यांच्या डोक्यात तुम्ही गेले असते, त्यांना बोर तुम्ही झाले असते, त्यांना इरिटेट तुम्ही झाले असते, माफ करा, तुम्ही किंवा मी आपणही कुठल्या तरी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकल्या गेलेलो असतो. पण त्या मायबापाला बोर नाही झालं आपण. पण आज अवस्था काय आहे? आज मायबापाचीच किंमत नाही, ज्यांनी जन्म दिला, ज्या लायक बनवलं त्याचीच किंमत नाही. आणि 2 दिवसाआधी कोणीतरी भेटते, तो तुमची काळजी घेते, तो तुम्हाला विचारते, तो प्रिय. म्हणजे 18-20 वर्षाचं प्रेम गळून पडतं त्या वर्षभराआधी, 2 वर्षाआधी भेटलेल्या व्यक्ती पुढं. 2 वर्षाआधी भेटलेला एक व्यक्ती येतो, काळजी घेतो, प्रेम करतो, विश्वास स्थापन करतो, महत्व निर्माण करून देतो, तो मोठा. आणि 18 वर्ष 20 वर्ष दिवसाची रात्र रक्ताचं पाणी हाडाची काडी करून तुम्हाला तुमच्या छोट्या छोट्या गरजांना पूर्ण करतात, आपली स्वप्न गाडून. तुमच्या फीजवर पैसा होणारा जो खर्च आहे ना, पैसा, त्या पैशात तुमचा बाप मौज करू शकला असता. आई सोने नाणं दागिने घेऊन मिरवू शकली असती. पण त्या मायनं, त्या बापानं काय केलं? त्या माय बापानं निर्णय घेतला तुम्हाला मोठं करण्याचा रे. आणि आज तेच बैमान झाले तुमच्यासाठी, ते वाईट तुमच्यासाठी. आणि एक व्यक्ती येऊन तो मोठा झाला, तो मिळाला नाही म्हणून आत्महत्या, सोडून गेला म्हणून आत्महत्या, मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या. एवढं सोपं वाटतं का रे? मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही शाळेमध्ये कुठला तरी प्रोजेक्ट करता, सायन्सचा केला असेल इथं बसलेल्या विद्यार्थ्यांनी, सायन्सचा प्रोजेक्ट करता. किती वेळ लागतो तो प्रोजेक्ट बनवायला? 3-4 दिवस लागतो. 3-4 दिवस मेहनत करता, नको ते इकडल्या तिकडल्या सगळ्या गोष्टी आणता, जोडजाड करून एक प्रोजेक्ट बनवता. तो प्रोजेक्ट बनवून शाळेत आणता आणि माझ्यासारखा एखादा मास्तर येतो. तुमची अपेक्षा असते की आता आपली तारीफ होईल, आपल्याला अप्रिशिएशन मिळेल. पण माझ्यासारखा येतो, लाथ मारून तुमच्या त्या प्रोजेक्टला तुडवून टाकतो. कसं वाटेल? हॅलो, कसं वाटेल? वाईट, फक्त वाईट, खूप वाईट, खूप वाईट, प्रचंड राग येणार, फक्त राग येणार. तुम्हाला असं वाटेल याचा गळा दाबू की याचा जीव घेऊ. का बरं वाईट वाटायला पाहिजे सांगा? कारण आहे काही वाईट वाटायला? काय कारण आहे वाईट वाटायला? मेहनत केली होती सर, 3 दिवस दिले सर, टीव्ही नाही पाहिली सर, खेळायला नाही गेलो सर, सगळं लक्ष त्या प्रोजेक्ट मध्ये होतं सर, आणि तुम्ही एका क्षणात पायाखाली तुडून तो प्रोजेक्ट संपवला. राग नाही येणार तर काय येणार? 3 दिवसाआधी बनवलेला प्रोजेक्ट, मेहनत घेतली, जीव लावला, मेहनत केली, वेळ दिला, सुखसुविधा बाजूला ठेवून त्या प्रोजेक्टवर लक्ष होतं, आणि तो जर कोणी तुडवून संपवून टाकला तर जीव दुखतो. विचार करा, त्या प्रोजेक्टपेक्षा कितीतरी मोठे तुम्ही तुमच्या मायबापासाठी आहे रे. लहानपणापासून 18 वर्ष हे 3 दिवस प्रोजेक्टचे, हे 18 वर्ष 20 वर्ष तुम्हाला त्या प्रोजेक्टपेक्षा प्रेम केलं, काळजी घेतली, तुमच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण केल्या, आणि एक घटना आयुष्यात घडली म्हणून तुम्ही आत्महत्या करता. कधी विचार केला का रे?
तो तुटलेला प्रोजेक्ट पाहून जीव जळेल तुमचा. मग त्या आईला कसं वाटत असेल, 18-20 वर्षाचं धड, पोस्टमॉर्टम नंतरचं तुमचं शरीर त्या आई समोर पडलेलं असतं, त्या बापापुढं पडलेला असतो. पहाडासारखा बाप ढसा ढसा रडतो तो. का माहितीये? कारण तुमच्यात भविष्य बघतात ते. त्या मायबापाला हे 18 वर्षाचं शरीर दिसत नाही. त्या मायबापाला दिसते ते निरागस बाळ. जेव्हा डॉक्टरनी पहिल्यांदा हातात ठेवलं होतं, मांडीवर दिलं होतं, पहिल्यांदा तुम्ही हसले होते, पहिल्यांदा आई बोलले होते, पहिल्यांदा बाबा बोलले होते, पहिल्यांदा उभे राहिले होते, पहिल्यांदा चालायला लागले होते, पहिल्यांदा शाळेत गेले होते. एक एक क्षण आठवत होते आईला. हे बैमान शरीर आठवत नाही. 18-20 वर्षाचं ते निरागस बाळ आठवतं. आणि प्रश्न पडतो, कुठं कमी पडलो आम्ही? कुठं कमी पडलो आम्ही? कुठं कमी पडलं आमचं प्रेम? कुठं कमी पडली आमची माया? कुठं कमी पडली आमची काळजी? काय चूक केली आम्ही अशी की त्या पोराला, त्या पोरीला हे 1-2 वर्षाचं प्रेम नाही मिळालं म्हणून तो जीव गेला? आमचं 18 वर्षाचं प्रेम कुठंच टिकलं नाही. विचार पडतो मायबापाला. सरांनी सांगितल्याप्रमाणे ही वास्तविकता आहे की आज गावागावात वृद्धाश्रम निर्माण झाली. एकाकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे. आपण तर त्यांच्या पायाच्या धुळी बरोबर नाही, पण विचार तर घेऊ शकतो कमीत कमी. टाइम 33. तो एक हिरो येतो टीव्हीवर, लात मारतो, 4 गुंड पडतात, अरे हे हिरो आहे. एक विचार मांडतात आणि समाजचा समाज बदलतो. हे खरे हिरो आहे. एका विचारानं समाज बदललेला. शिक्षणाला खूप महत्व आहे मित्रांनो, पण त्या शिक्षणासोबत समज असू द्या. कारण फक्त शिक्षण महत्वाचं नाही आहे. आज त्या शिक्षणासोबत माणूस कळला पाहिजे, माणुसकी कळली पाहिजे. हे जर नाही आहे तर उपयोग नाही. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी शेअर करतो. मला माहित नाही माझ्याकडे किती वेळ आहे ना. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला शेअर करतो. शिका, संघटित व्हा आणि काय करा? यश मिळवा नाही म्हटलं त्यांनी. लक्षात घ्या काय म्हटलं? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. का संघर्ष करा आणि तिथं थांबले? कारण आयुष्यभर संघर्ष करायचा आहे. पदोपदी संघर्ष आहे, पदोपदी अडचणी आहे, अडथळे आहे. एक अडचण संपली दुसरी येईल, दुसरी संपली तिसरी येईल. आपल्या सगळ्यांमध्ये क्षमता आहे त्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याची, पण आम्ही स्वतःला दुर्बल करून ठेवलाय. आम्ही नको त्या गोष्टीमध्ये व्यापल स्वतःला वाया जाऊ टाकून ठेवलेला आहे. नको त्या गोष्टीमध्ये. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. काल्पनिक जरी असली तरी लक्ष देऊ नये. काही गाव होतं, त्या गावामध्ये एक सरपंच माणूस होता. प्रचंड पैसा त्याच्याकडे, जमीन, सोनं नाणं सगळंच होतं. त्याला एकुलती एक मुलगी होती. त्याला वाटलं आपण आपल्या मुलीचं साधं सुद्धा काही लग्न करायचं नाही, स्वयंवर करूया. म्हणून त्यांनी स्वयंवर ठेवलं आणि गावागावामध्ये दवंडी पिटायला माणसाला पाठवलं. पाटलाच्या पुरीचं स्वयंवर आहे, पाटलाच्या पुरीचं स्वयंवर आहे, एकुलती एक मुलगी आहे, भरपूर सोनं आहे, नाणं आहे, सगळं आहे, सगळी संपत्ती मिळणार. तर गावागावामध्ये जेवढे सभोवताल असलेले जे चांगले चांगले सुंदर मुले होते माझ्यासारखे, हसू नका, तुम्ही स्वतःला काय समजता मला माहित नाही. आपण स्वतःला सुंदर पेक्षा कमी समजायचंच नाही, कारण आपल्यासारखा दुसरा कोणीच नसतो. आपला कंपॅरिझन होत नाही. तर जेवढे चांगले चांगले सगळे सुंदर मुलं होते ते एकत्र झाले. पाटलाला काय केलं? स्वयंवर ठेवलाय का शेततळ्यात. शेततळ्याच्या पलीकडे सगळे मुलं, शेततळ्याच्या अलीकडे पाटील आणि त्याची मुलगी. त्या पाटलाने, सरपंचाने घोषणा केली की जो मुलगा या स्वयंवरमध्ये जिंकणार त्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न करणार, शिवाय सगळी संपत्ती देणार. सगळे चांगले लोक पुढे आले, सगळे जण जे स्वतःवर विश्वास असणारे पुढे आले. दुसरी घोषणा दिली की तुमच्यातला जो मुलगा या शेततळ्यातून पोहत माझ्या मुलीपर्यंत पहिला येणार त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार, शिवाय सगळी संपत्ती देणार. सगळे चांगले पोहणारे पुन्हा पुढे आले. मी जाणार, मी पोहणार, मी जिंकणार. तिसरी घोषणा केली की ज्या शेततळ्यातून तुम्ही पोहत येणार आहे त्या शेततळ्यात फक्त पाणी नाही आहे, मगर आहे, साप आहे, चावणारे मासे आहे. तर जेवढ्या उत्साहाने सगळे पुढे आले होते ते मागे गेले. म्हणजे मराच आहे का दुसरी शोधू. बाप हताश झाला, पोरगी निराश झाली. एकमेकांची तोंड पाहायला लागले. हा जाणार का, हा उडी मारणार का, तो उडी मारणार का. स्वयंवराची सुरुवात झाली. एकामध्ये हिंमत नाही, एकामध्ये धाडस नाही, एकामध्ये स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नाही, एकही यायला तयार नाही. बाप पुन्हा हताश, पोरगी पुन्हा निराश. असं वाटलं आता स्वयंवर फसलं की काय, सगळं विषय संपला की काय. पण नाही, एक धाडसी, एक विश्वासू धाडकन उडी घेतो, पाण्यात उडी घेतो, मगराशी लढतो, सपाशी लढतो, चावणाऱ्या माशांना दूर करतो. रक्तबंबाळ त्याचं झालेलं शरीर सगळ्या संघर्षावर मात करतो, काठावर पोचतो. पुरीचा बाप त्याला हात देऊन बाहेर काढतो, त्याच्या पाठीवर थाप मारतो आणि म्हणतो, वा, तुझ्यासारखा मुलगा मला माझ्या मुलीसाठी पाहिजे होता, तुझ्याशीच मी माझ्या मुलीचं लग्न करून देणार, शिवाय सगळी संपत्ती तुझ्या नावी करणार. तर तो मुलगा म्हणतो, चुलीत गेली तुमची मुलगी आणि संपत्ती, आधी मला हे सांगा, मला धक्का कोणी मारला.
आता मला सांगा, तुम्ही उडी मारली असती का? नाही. त्यानं उडी मारली का? नाही. त्याच्यासोबत गेम झाला. बरं, हे स्वयंवर जिंकण्याची क्षमता त्याच्यात होती की नव्हती? होती, म्हणून तर जिंकला. क्षमता होती, पण एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे काय? त्या क्षमतेवर विश्वास. मित्रांनो, ही जितकी मोठी मोठी माणसं, ही हाडामासाची माणसं आहे. आपण यांना दैवत्व दिलंय. ही समस्या आहे आपली, की आपण यांना देव मानून ठेवलं. देव म्हटलं की चमत्कार. साक्षात भवानीने महाराजांना तलवार दिली असं कुठेतरी व्याख्यानात मी ऐकलं. मग विद्यार्थ्यांना वाटते मी महाराजांकडून कसा प्रेरणा घेऊ शकतो? त्यांना दैवी शक्ती होती, मला तर काहीच नाही दिलं. हाडामासाची माणसं, हाडामासाची. प्रचंड द्वेष, प्रचंड कितीतरी म्हणजे वाईट वाईट घटनांना हे सामोरे गेलेले आहेत. संघर्ष यांना सुद्धा आलं, पण त्या संघर्षावर मात का करू शकले? कारण यांना यांच्या विचारावर, यांना यांच्या क्षमतेवर एक विश्वास होता की मी करू शकतो, मी लढू शकतो, मी जिंकू शकतो. प्रत्येक मायबापाला मला विनंती, आपल्या मुलांना संघर्ष करण्याची तयारी ठेवा. तुम्ही त्याला वाईट वेळच दाखवत नाही, वाईट वेळ येऊच देत नाही. मी तर म्हणतो पास होण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे नापास होणं. तुम्ही म्हणाल, हसाल माझ्यावर. नापास होणं आवश्यक आहे सर. कोण नापास नाही झालं? बाबासाहेबांना सुद्धा नापास व्हावं लागलं. 2 वेळा इलेक्शनला पडले. संपलं नाही आयुष्य. काही मुलं नापास झाल्यानंतर आता रिझल्ट येईल, नापास झाल्यानंतर आत्महत्या करतात. का आत्महत्या करायची? नापास होण्यावर गुन्हा ना होता ना आहे ना राहणार. गुन्हा तेव्हा करता तुम्ही जेव्हा पास होण्यासाठी पुन्हा उठून उभे होत नाही. पुन्हा उठून उभे होण्याची ताकद पाहिजे. हे जितके महापुरुष आहे हे दरवेळेस खाली पडले. यांनाही समाजाने तिरस्कार केला, यांनाही द्वेष दिला, यांनाही त्रास दिला. दरवेळेस हे खाली पडले, पण फक्त पडून राहिले नाही. विचार करा, माझ्या एका हातात दगड आहे आणि एका हातात टेनिसचा बॉल आहे. दोघांना समान अंतरावरून खाली सोडलं, कोण वर येतो? टेनिसचा बॉल. दगड येतो का? नाही. आपली भूमिका कशी असली पाहिजे? बरं, दगडाला आदळलं, टप्पा घेईल का? नाही. टेनिसच्या बॉलला आदळलं, टप्पा घेईल, त्याच्यापेक्षा वर जाईल जिथून सोडलं. हे महापुरुष दगडासारखे पडून नाही राहिले. आपण काय करतो? आयुष्यात अपयश आलं, वाईट वेळ आली की आपण दगडासारखे पडून राहतो. पण हे त्या टेनिसच्या बॉल सारखे होते. जितक्या वेळा आदळले तितक्या वेळा वर आले, जितक्या जोरात आदळले तितक्या वर झेप घेतली आहे त्यांनी. म्हणून हे महापुरुष आहे. ते संघर्षातूनच यशाचा मार्ग निर्माण होतो. याचं एक छोटंसं शेवटचं उदाहरण देतो आणि मग थांबतो. पुढचे 10 मिनिटं घेणार, त्याच्यावर नाही. संघर्ष बघा, जिवंत संघर्ष. कोणाचं उदाहरण नाही देणार, जिवंत उदाहरण माणसाचं, याचं त्याचं नाही. एक मुलगा 10वी पास झाला, 11वीला ऍडमिशन घेतली सायन्सला. त्याच्या डोळ्यात बऱ्याच गोष्टी, स्वप्न, हे करायचंय, ते करायचंय, असं करायचंय, तसं करायचंय. 10व्या वर्गात शेवटच्या बेंचवर बसत होता, म्हणून 11व्या वर्गात सुद्धा शेवटच्या बेंचवर बसायचा. पहिली युनिट टेस्ट आली, नापास झाला. त्याला कळेना असं का बरं होतंय, त्याला समजेना असं का बरं होतंय. त्याला लक्षात आलं आपल्या एवढे दुरून फळावरचं दिसत नाही, म्हणून मधल्या बेंचवर आला. पुन्हा दुसरी युनिट टेस्ट आली, घटक चाचणी, नापास झाला. त्याला समजेना असं का होतंय. त्याला लक्षात आलं आपल्याला फळावरचं दिसत नाहीये, पुस्तक जवळून पाहावं लागत आहे. घरचे म्हणाले याला शिकायची नाहीये, शिक्षक म्हणाले हा बहाणे देतोय. पहिल्या बेंचवर येऊन बसायला लागला भांडण करून कसं तरी. पहिल्या बेंचवर आला, तिसरी तिमाही परीक्षा झाली, नापास झाला. घरच्यांनी विचारलं तुला शिकायचं नाही का? त्यांनी सांगितलं मला अशी अशी अडचण आहे, मला फळ्यावरचं दिसत नाही. वडिलांना गंमत वाटली, वडील त्याला डोळ्यांच्या दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी डोळे चेक केले, वडील बाहेर बसलेले होते. डॉक्टरांनी डोळे चेक केल्यानंतर मुलाला बाहेर पाठवलं, वडिलांना आत बोलवलं. तो मुलगा दाराशी उभा सगळं ऐकून राहिला. डॉक्टर वडिलांना बोलतात की तुमच्या मुलाचा दोन्ही डोळ्याचा रेटिना डॅमेज आहे. रेटिना म्हणजे काय? तर आपल्या डोळ्याच्या मागची बाजू, तो डॅमेज आहे आणि जगात याच्यावर इलाज नाहीये. इथून पुढे तो शिकू शकणार नाही, त्याला हळूहळू ब्लर दिसायला लागेल आणि एक वेळ येईल की तो टोटल ब्लाइंड होणार आहे. हे सगळं तो मुलगा ऐकत आहे ज्या डोळ्यांनी स्वप्न बघितली होती. त्याच्या रडण्याच्या हुंदक्या सुरू होतात, ढळाचा ढसा तो रडायला लागतो. वडील त्याला जवळ घेतात, जवळ घेऊन पाठीवर हात ठेवून त्याला समजवतात की ठीक आहे बाळा, जर तू शिकू शकत नाही, शिकून नोकरी मिळत नाही, काही हरकत नाही, तू एक चांगला माणूस बन. बस तुझ्यासाठी आपण उद्योग करू, काहीतरी उद्योग करू, पण त्यासाठी तुला अनुभव लागेल. तू एक काम कर, कुठलीही लाज न बाळगता, कुठलाही विचार न करता तू कामाला लाग. जे काम हाताला मिळेल ते करायला लाग. तो लागतो का? मी कधी दुधाचे पाकिटं विकतो सकाळी,
कधी पेपर वाटायला जातो, कधी कुठल्या एजन्सीमध्ये पेट्या उचलून गाडी लोड करण्याचं काम करतो, कधी कुठल्या हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो, कधी लोकांच्या घरावर चढून केबल जोडण्याचं काम करतो. जे काम हाताला मिळेल लाज न बाळगता करायला लागतो. करता करता दिवस निघतात, 3-4 वर्ष होतात. त्या दरम्यान त्याला 2 मित्र भेटतात, हा तिसरा. तिघांची खिचडी शिजते, स्वतःचं काहीतरी करायचंय, स्वतःचा उद्योग करायचाय. तिघं मिळून ठरवतात हॉटेल सुरू करायचं. दोघांपैकी एकाकडे जमीन असते, दोघांकडे पैसा असतो. याला वाटतं आपल्याकडे थोडा पैसा आहे, वडील बोलले होते तुझ्यासाठी उद्योग उभारू. याच्या मनात संकल्पना निर्माण होते, वडिलांना बोलू, आता बोलू, उद्या बोलू. गोष्टी मनातल्या मनात राहून जातात. दुसरी घटना अशी घडते जिथे तो खचतो, जिथे तो संपतो. घटना अशी घडते दुसरी की ज्या वडिलांनी पाठीवर हात ठेवून लढ म्हटलं होतं, त्या वडिलांची डेथ होते. वडिलांच्या मृत्यूनंतर तो सुद्धा खचून जातो. त्याला वाटते आता सगळं काही संपलंय, पण नियतीला ते मंजूर नाही. सगळं संपलंय. डोळ्यापुढं आई, लहान भाऊ, लहान बहीण. आपण स्वतःला संपवू, ह्यांचं काय होणार या विचारानं पुन्हा ताकदीनिशी उठून उभा होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर आलेला पैसा, 2 मित्र, त्यांच्याजवळ असलेला पैसा, एका जवळची जमीन, असे 3 जण मिळून रेस्टॉरंटची सुरुवात करतात. रेस्टॉरंट चालायला लागते, हळूहळू ग्राहक यायला लागते. या मुलाच्या जीवनात एक मुलगी येते जिच्यावर हा खूप प्रेम करतो. हॉटेलवर मित्र येतात, खातात पितात, मौज मजा करतात. याला वाटतं आता लाईफ सक्सेसफुल आहे, आता सगळं सुरळीत होणार. पण नियतीला ते मंजूर नसतं. 2-2.5 वर्ष हॉटेल चांगलं चालतं. या तिघांमध्ये वाद होतो. कुठली पार्टनरशिप डीड नसते. ज्याची जागा असते त्या पार्टनरला अंगावर कर्ज असल्यामुळे त्याला ती जमीन खाली करण्याशिवाय पर्याय नसतो. कवडी मोलाच्या भावात सगळं हॉटेलचं सामान विकावं लागतं. अंगावर कर्ज होतं. त्याला वाटतं आता सगळं संपलं. जिच्यावर प्रेम केलं ती सुद्धा त्या परिस्थितीत सोडून जाते. जे मित्र हॉटेलवर यायचे, खायचे प्यायचे, मजा करायचे, ते आता याचा फोन उचलत नाही. याला वाटतं आता सगळं उद्ध्वस्त झालंय, आता जिवंत राहून उपयोग नाही. पण डोळ्यापुढे तीच परिस्थिती. बहीण लग्नाच्या वयाला आलेली, लहान भाऊ काही करू शकत नाही. आई हताश, इकडून तिकडून कसं तरी कर्ज करतो. घरात असलेला एक प्लॉट असतो तो विकतो. बहिणीचं कसं तरी लग्न लावतो. बहीण लग्न करून आपल्या घरी जाते. याला वाटते आता सुरळीत होईल, आपणही काहीतरी करू. पण नियतीला ते मंजूर नाही. 2-2.5 वर्षातच त्याच्या बहिणीचा घटस्फोटपर्यंत विषय येतो. का तर तिचा नवरा तिला दारू पिऊन मारतो. विचार कराय, 24-25 वर्षाचा मुलगा ज्याच्या जीवनात उलथापालथ बघा, संघर्ष बघा. कुठूनच दरवाजा उघडा नाही, कुठूनच खिडकी उघडी नाही, कुठूनच हवा येईना, कुठूनच सकारात्मक विचार येईना, सगळं नकारात्मक, सगळं वाईट वाईट वाईट. 24-25 वर्षाचं वय, अंगावर 8-10 लाखाचं कर्ज, डोळ्याने हँडिकॅप म्हणून कोणीही काम देईना, कुठेही काम करता येईना, शिक्षण नाही म्हणून नोकरी मिळेना, वडील गेले म्हणून घरात हताश, नातेवाईक टोमणे मारणारे, भाऊ काही करू शकत नाही, बहीण तिचा डिवोर्स घटस्फोटाचा विषय चालू. अशा परिस्थितीत जेव्हा एखादा व्यक्ती अडकतो, शेवटी काय करतो? शेवटी काय निर्णय घेतात लोक अशा परिस्थितीत अडकलेले? आत्महत्या. एक तर आत्महत्या करतात, नाही तर ऍडिक्टेड होऊन कुठेतरी पडून राहतात, आणि तिसरा एक पर्याय असतो तोंड काळा करून कुठेतरी निघून जाणे. पण ज्या मुलाबद्दल मी तुम्हाला सांगतोय, ना त्यांनी आत्महत्या केली, ना तो ऍडिक्टेड झाला, आणि नाही त्या परिस्थितीला पाठ दाखवून पळाला. मी तुम्हाला याची गोष्ट का सांगतोय? फक्त यासाठी, जर तो एक हँडिकॅप 10वी पास मुलगा इतक्या सगळ्या संघर्षावर मात करून आज इथं तुमच्या पुढे उभा आहे, तो म्हणजे मी माझी गोष्ट सांगतोय. आता कोणाला विश्वास बसणार नाही, कारण माझ्याकडे बघून कोणीच विचार करू शकत नाही मी 75% डोळ्यांनी हँडिकॅप आहे. हे उलट आहे का सरळ आहे ते कळत नाही. हे माझं UDID कार्ड आहे शासनाचं. 75% हँडिकॅप आहे मी डोळ्यांनी. माझ्या तुमच्या मुबारक सर तुमच्या सोबत, तुम्ही कुठे आहात? तुमच्या सोबत आलेल्या त्यांना विचारा, हॉटेलची पायरी उतरताना मी पडणार होतो, कारण त्या पायरीच्या टर्नला तो क्रॉस आहे तो दिसला नाही मला. त्यांना लक्षात आलं असेल, त्यांनी सांगितलं मला. माझी प्रॉब्लेम अशी आहे की मी घाबरतो दीपप्रज्वलनला. का? कारण मला वाटच दिसत नाही. मला भीती याची नाही आहे की एवढ्या लोकांसमोर काय बोलू, मला भीती याची आहे की एवढ्या लोकांचे नावं घ्यायचे आहे, ते वाचता येणार नाही म्हणून मी नावं नाही घेत. मग मला भीती याची आहे की उद्या जर माझी गाडी आहे ते समोर येते, मला त्याची नेमप्लेट दिसत नाही. एअरपोर्टवर जे पॅनल असतं ते पॅनलवरचं वाचता येत नाही. प्रत्येक वेळा जेव्हा पॅनल चेंज होतं मी फोटो काढतो, मग मोबाईलमध्ये झूम करून वाचतो. माझी भीती ही नाही आहे की इतक्या लोकांसमोर बोलायचं आहे. माझी भीती ही नाही आहे महाराष्ट्रभर एकटा फिरतो. माझी भीती ही आहे की टॉयलेटला जेव्हा जातो तेव्हा उभं राहून बघावं लागतं कोण कुठून येतंय कोण कुठं जात आहे. कारण आधी मोठ्या अक्षरात लिहायचे स्त्री पुरुष, आता स्टँडर्ड झाले टॉयलेट, छोटासा सिम्बॉल असतो. स्त्री असेल तर अशी गर्ल्स सारखे केस, पुरुष असेल तर बॉयकट. पहिले बघावं लागतं कोण कुठून येतं आणि कोण कुठं जात आहे.
मी पण आत्महत्या केली असती. हजार कारण असतात माणसाकडे काही न करतो म्हटलं तर. मी कारण दिली असती, बहाणे दिले असते. मी काय करू, मी तर 10वी पास आहे. मी काय करू, मी तर शिकलो नाही. मी काय करू, मी तर हँडिकॅप आहे. मी काय करू, वडील गेले. मी काय करू, प्रियसी सोडून गेली. मी काय करू, बहिणीचं असं झालंय. मी काय करू, अंगावर कर्ज आहे. मी काय करू, मी तर गरीब आहे. मी काय करू, माझं तर स्वतःचं घर नाही. मी काय करू, मला कोणी काम द्यायला तयार नाही. हजार कारण मिळतील, तुम्हाला काही नसेल करायचं. एक कारण पाहिजे काहीतरी करण्यासाठी, एक कारण. ते एक कारण जर तुमच्याकडे असेल, निश्चित सांगतो मी, तुम्ही कुठं सरणार नाही. एक कारण. आत्महत्या मी केली असती. लोक आत्महत्या करतात, त्याला लोक शिव्या देतात, मूर्ख, मेला, काय उपयोग आहे. मला नसतं दिलं, मी मेलो असतो, लोकांनी एक शब्द वापरला असता, बिचारा. काय करणार ना, 10वी पास होता. बिचारा काय करणार, वडील गेले. बिचारा काय करणार, अंगावर कर्ज होतं. बिचारा काय करणार, हॉटेल बुडलं. बिचारा काय करणार, पार्टनरशिप मध्ये धोका झाला. बिचारा काय करणार, बहिणीचं असं झालं. बिचारा काय करणार, प्रियसी सोडून गेली. बिचारा काय करणार, करिअर उद्ध्वस्त होतं. बिचारा बिचारा म्हणून भीक मिळते, आणि ती भीक तुम्हाला जास्त अपंग करते. आणि अपंग कोण? अपंग कोण? ज्याला डोळे आहे पण चांगलं बघायचं नाही, तो अपंग. ज्याला हात दिलेला आहे पण ते कोणाच्या मदतीसाठी नाही, तो अपंग. ज्याला पाय दिलेले आहे पण कोणाच्या वाईटात धावून जात नाही, तो अपंग. यस, दिस इज मी, सुमित उरकुडकर. आय एम हँडिकॅप, बट आय एम हँडिकॅप विथ माय आईज, नॉट माय विजन. हातपाय तुटले चालेल, डोळ्यांनी दिसलं नाही चालेल, कानाने ऐकू नाही आलं चालेल, तोंडाने बोलता नाही आलं चालेल. अपंग तो असतो जो विचारानं विकृत होतो. विचारानं अपंग होऊ नका. मग तुम्ही किती शिकले असले त्याला उपयोग नाही. विचारानं जर अपंग झाले तर तुमच्या डिग्र्या त्या कागदासारख्या. विचारानं अपंग होऊ नका. मी पण आत्महत्या केली असती. का नाही केली? कारण मी विचार करतो, कारण मी विश्वास ठेवतो की आत्महत्या करून स्वतःला संपवण्यापेक्षा आत्मविश्वास ठेवा आणि त्या समस्येला संपवा ज्याच्यामुळे तुम्ही आत्महत्येचा विचार करताय. ती एक समस्या संपेल, दुसरी येईल, दुसरी संपेल, तिसरी येईल, तिसरी संपेल, चौथी येईल, येत राहील. जेव्हापर्यंत जिवंत आहात तेव्हापर्यंत येत राहील. येऊ द्या, काही फरक नाही पडत. मी माझी गोष्ट का सांगितली? फक्त यासाठी, जर माझ्यासारखा 10वी पास माणूस, हे तर काय 500 व्याख्यानं, ते खूप जुनं प्रोफाईल आहे माझं, 2016चं आहे ते इंट्रोडक्शन. हजारो व्याख्यानं झाली, हजारो. जर माझ्यासारखा 10वी पास माणूस स्वतःला या मोमेंट पर्यंत आणू शकतो, खूप मोठा नाही पण एवढा मोठा तर मी स्वतःला झालोय की मला स्वतःला माझा अभिमान वाटतो की बाबा मी अपंग आहे. आता असं वाटतं बरं आहे, आता असं वाटतं बरं आहे, काही डोळ्यांनी काही गोष्टी दिसत नाही. आता असं वाटतं बरं आहे 10वी नंतर पुढे शिकलो नाही. कारण शिकलेले लोक जर या वृत्तीचे असतात तर नको बाबा हे शिक्षण. जर शिकलेले लोक हे समाजात द्वेष निर्माण करताय, घाण निर्माण करताय, लोकांची बुद्धी भ्रष्ट करण्याचं काम करताय. आणि लोक किती? 1% आहे हो साहेब. आणि दुःख याचं वाटतंय की हे 1% दूषित मानसिकतेचे लोक 99% लोकांचं मन दूषित करताय. आणि आपणही बळी पडतोय. नका पडा, नका पडा. मानवतेला महत्व द्या, माणुसकीला महत्व द्या. ती जिवंत आहे हो साहेब, ती धावून येते, ती माणुसकी. दुसरं कोणी येणार नाही. एक जात, एक धर्म, तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जातीचे असाल, एका जणांनी सांगावं मला इथं उठून उभवून की मी या धर्माचा आहे, माझ्यावर वाईट वेळ आली आणि माझ्या धर्मातल्या लोकांनी मला मदत केली. मी ज्या जातीचा आहे त्या जातीतले लोक आता येतात सत्कार करायचा आहे. कुठं होते तुम्ही? हॉटेल बुडलं, माझ्यावर अंगावर कर्ज होतं, कुठे होते तुम्ही? माझ्या बहिणीचा घटस्फोटाची वेळ होते, कुठे होते तुम्ही? मला नोकरी मिळत नव्हती, कोणी सांभाळू शकत नव्हतं, कुठे होते तुम्ही? तेव्हा नव्हता. कारण लोक उगत्या सूर्याला पाणी टाकतात, मावळत्या नाही. म्हणून सांगतोय, संघर्ष आजही आहे, उद्याही आहे, परवाही राहील. आणि ज्याला संघर्षच करायचं नाही आहे त्याच्यासाठी आत्ताच एका पिक्चर मधला तो डायलॉग आहे. कोणत्या पिक्चर मधला? संभाजी राजांचा पिक्चर आला, त्याच्यातला एक डायलॉग आहे. काय डायलॉग आठवतो का? मन के जीते जीत, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. ज्याला घरात बसून राहायचंय, ज्याला दरवेळेस त्याला जो विचार करतो मी तेव्हा निघेल जेव्हा ग्रीन सिग्नल येईल, तो काहीच नाही करू शकत, काहीच नाही करू शकत. सगळ्यांनी आपलं पहिलं बोट डोळ्यासमोर ठेवा. पहिलं बोट सगळ्यांनी, सगळ्यात म्हटलं मी, तुम्ही माझ्या साखरपुड्याला आले का? सगळ्यांनी
सगळे बसलेले. आपलं पहिलं बोट डोळ्यासमोर ठेवा. पहिलं बोट दोन्ही डोळ्यांनी आपल्या बोटाकडे बघा. बॅकग्राऊंड कसं दिसतंय? ब्लर, अस्पष्ट. आता बॅकग्राऊंडला बघा, बोट कसं दिसतंय? अस्पष्ट. हे बोट म्हणजे मित्रांनो आपण आहे. आपण आपलं आयुष्य. आपण जर स्वतःवर फोकस करू, स्वतःच्या विचारावर, स्वतःच्या सवयीवर, स्वतःच्या भविष्यावर, आपल्याला काय हवंय, आपल्याला काय बनायचंय, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, आपल्याला कशी परतफेड करायची आहे, हे जर फोकस स्वतःवर असेल ना, आजूबाजूला कोण शेण खातंय, कोण मोबाईल बघतंय, कोण वाईट चाळे करतंय, याच्यावर लक्ष जाणार नाही. पण आपण जर फोकस, हा तर असा करतोय, तो तर तसा करतोय, यांनी तर हे केलं, त्यांनी तर ते केलं, हा जर फोकस लोक काय करताय याच्यावर असेल, तर ब्लर कोण होणार, अस्पष्ट कोण करून बसणार स्वतःला? आपण. म्हणून शेवटचं सांगतो, सगळा फोकस स्वतःवर करा. आणि पुन्हा एक गोष्ट रिपीट करणार, आपला धर्म श्रेष्ठ आहे हे आपल्या वागणुकीतून दाखवा. दुसऱ्याचा धर्म वाईट म्हणून तुमचा धर्म श्रेष्ठ ठरत नाही. माणुसकीला जपा. नेहमी मी माझ्या व्याख्यानात सांगतो, लव्ह द पीपल नॉट टू थिंग्स अँड यूज थिंग्स नॉट टू पीपल. लोकांवर प्रेम करा, वस्तूवर नाही. वस्तूंचा वापर करा, लोकांचा नाही. धन्यवाद. मला इथं आंबेडकर जयंती या उत्सव समितीचे जे अध्यक्ष आहे विजय बनसोड साहेब, यांचा मी मनापासून आभारी आहे. डहाटे सरांचा, ज्या दिवसापासून हे कम्युनिकेशन चालू होतं त्या दिवसापासून मी वाट बघत होतो. आणि खरंच आज मोकळ्या मनाने बोलायला मिळालं. कुठलं निर्बंध नव्हते, कुठलं काही नव्हतं. मी सगळ्या मंचावर उपस्थित असलेल्या या मान्यवरांना, कारण यांच्यापेक्षा वयाने मी लहान आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो. साहेब, माझ्या बोलण्याने जर कोणाला जरी कोणाचं मनाला ठेस लागली असेल, पण जर ठेस ती चांगल्या पद्धतीने घेणार असाल तर आयुष्यात कुठेतरी पुढेच जाल. मला इतक्या वेळ ऐकल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. थँक्यू.